परत एकदा आपली दिलगिरी व्यक्त करतो की आपल्याला जो मनस्ताप झाला त्याबद्दल आपली माफी मागतो, पण बिलकुल आपण व्यवस्थित पद्धतीनं चांगल्या भावनेनं चालावं आणि जसं आजपर्यंत आपण पेशन्स ठेवलेले आहेत तसेच पेशन्स ठेवून तशीच विश्वासार्हता जपून आपण पुढे चालावं आणि पुढे आपल्याला मार्गक्रमण व्हायचंय आणि त्याच भावनेनं पुढे चालायचं। आणि मी थांबतो आता, बाकीची माझी सगळी कामं डॉक्युमेंटेशन ह्या सगळ्या गोष्टी मला पटपट द्यायच्यात, म्हणजे मी मुक्त होतो ह्या सगळ्या फायलीतून, ह्या सगळ्या स्क्रुटनीतून आणि ह्या सगळ्या पूर्ण व्यापातून आणि परत आपल्या बरोबर पहिल्यासारखी मला लाईफ जगायची आहे, आपल्यापर्यंत यायचंय, तीच माझी खरी लाईफ आहे। बीडसह राज्यातील ठेवीदारांना आणि देशभरातील उद्योजकांना हजारो कोटींचा चुना लावणारे ज्ञानराधा मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटीचे चेअरमन सुरेश कुटे फरार झाल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली। गेल्या 2 दिवसांपूर्वी बीड जिल्हा व सत्र न्यायालयाने ज्ञानराधा मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटीचे चेअरमन सुरेश कुटे आणि संचालक मंडळावरती गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले होते। त्यानंतर त्यांच्यावरती विविध पोलीस ठाण्यांमध्ये फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता। या प्रकरणात प्रसिद्ध वकील अविनाश गंडले यांनी तक्रारदार यांची प्रभावी बाजू मांडली होती। ईडीच्या चौकशीनंतर ज्ञानराधाचे चेअरमन सुरेश कुटे आणि कुटे ग्रुपच्या संचालिका अर्चना कुटे यांच्यासह संचालक मंडळ गोत्यात आले होते। त्यानंतर हजारो कोटींचा डोलारा ढासळून गेला। असे असताना गेल्या काही महिन्यांपासून सुरेश कुटे फक्त फेसबुकच्या माध्यमातून ठेवीदारांना पैसे वाटपाच्या फक्त तारखा देत आहेत। प्रत्यक्षात त्यांनी फुटकी कवडी देखील वाटप केली नाही। बँकेतील सर्व पैसा कुटे ग्रुपमध्ये गुंतवला, त्यामुळे ज्ञानराधाचे दिवाळे निघाले। परिणामी लोकांचा पैसा जवळपास बुडाल्यागत गणती आहे। एक खोटी आशा उराशी बाळगून हजारो ठेवीदार हतबल झाले आहेत। सुरेश कुटे आणि अर्चना कुटे यांच्यामुळे अनेक लोक उद्ध्वस्त झाले असून सैरभैर फिरत आहेत। त्यातच सुरेश कुटे फरार झाल्याची माहिती समोर आली असून ठेवीदारांच्या मात्र झोपा उडाल्या आहेत। सुरेश कुटे यांचे खाते आणि पासपोर्ट जप्त झालेला असला तरी त्यांच्याकडे सेकंड पासपोर्ट असल्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळे पोलिसांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे। सुरेश कुटे जेवढे नम्रपणे वागतात बोलतात, मात्र त्यांचं कॅरेक्टर अजिबात तसं नाही। ही गोष्ट ठेवीदारांच्या लक्षात आली असून त्यामुळे पुन्हा पहिल्यासारखा विश्वास सुरेश कुटे यांना संपादन करता येणार नाही। सुरेश कुटे आणि अर्चना कुटे खरंच भारत देश सोडून गेले तर ठेवीदारांच्या पैशाचं काय? गुन्हा दाखल झाला खरे, पण सुरेश कुटे यांना अटक का नाही? फेसबुकवर अपलोड केलेल्या पोस्टवरून स्पष्ट अंदाज लावता येतो की सुरेश कुटे नेमके कुठे आहेत। त्यामुळे सर्वांच्याच भूमिका संशयास्पद असल्याचे दिसते। सुरेश कुटे प्रकरणात अपडेट ऐकण्यासाठी टाइम्स टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबा, जेणेकरून प्रत्येक गोष्ट आपल्यापर्यंत पोहोचेल।